घ्यायला काय काय ही पद्धतीला काय बोलतात मॅडी? बघा कसं पाणी उरवते. एवढी पकड आहे त्याची. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आलो आपण कोंढरीपाड्याच्या जेटीवरून खाली आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की माकुल कसे पकडतात. आणि माझ्यासाठी पहिल्यांदाच आहे कारण का मी यापूर्वी कधी माकुल पकडण्यासाठी आलो नाही. तरी सर्व पद्धत दाखवणार आहे आणि ते पद्धतीला काय बोलतात आणि कसे पकडतात, कुठं जाणार आहोत ते सर्व काय दाखवीन तुम्हाला. आणि थंडीच्या टायमिंगला माकुल येतात ना जास्त करून, सर्व माहिती तुम्हाला देईन. माझ्यासोबत आहे मॅडी भोईर, त्याचा देखील चॅनल आहे. तो आज माझ्यासाठी आलाय खास माकुल पकडण्यासाठी. त्याला बोललो होतो काय सीझनला पण जाऊ, चिंबोरी पकडण्याच्या वेळी पण त्याच्यासोबत आलो होतो. आता त्याच्यासोबत आलो आहे मी माकुल पकडण्यासाठी. यापूर्वी मी कधी चॅनलवरती माकुल पकडण्याची व्हिडिओ नाही टाकली. सर्व पद्धत वगैरे मी त्यालाच विचारते. त्याला जाऊया मॅडी भोईरकडं. हे बघा मॅडी पहिलाच पकडलेला. मी आलो नव्हतो, मी थोडा लेट आलो. आज आपण कुठं जाणार आहे? माऊलावर. तिथे सुकलाय ना ते, तिथं त्याला माऊल बोलतात. म्हणजे का ते का तर पहिल्यापासूनच नाव आहे, आपल्याला पण नाही तेवढी माहिती. पहिलेपासून नाव आहे. माऊलावर जाणार. माऊलावर म्हणजे पाणी कमी झालंय. ही समोर लाईन पट्टी दिसते ती पट्टी दिसते या बोटीच्या त्या पलीकडे ना. ठीक आहे, ते माऊलावर जाणार. तिथं आपल्याला बोलतात चांगला माकुल बघायला भेटतील ना. काल पण पप्पाने आणि दादा गेले, त्यांनी 12 का 15 आणले माकुल आणले ना. मी इथून 5 काढले. ते व्हिडिओ तुम्हाला दिसेल बघा मॅडी भोईर ब्लॉग मध्ये जाऊन. चालेल, मॅडी भोईर ब्लॉग मध्ये त्यांनी टाकलाय ना. आजच टाकलास ना? आजच टाकलाय. तर तो देखील जाऊन बघा, नाव समोर येत असेल चॅनलचा. आणि आता जाऊया, आता पप्पा येईल आणि नंतर मग आपण बोट मध्ये बसून जाऊया ना तिकडं. काढतात ते माकुल वाटतं. हा पप्पा काढतात काय. पहिलाच माकुल जो पकडताना मी बघणार आहे. हाय हाय नाग नाही, बिल पक्का मोठा आहे. फिशिंगचा म्हणजे हे नशिबाचा खेळ आहे सगळा. निघाला तर बरं. बिल मोठा आहे ना, तो बारकी खोंदून बसतोय. मी याच्या अगोदर एक घेतलेला आहे. हा बघा. हा चल. हे बघा मावलावर जाण्यासाठी बोट आलेली आहे आपली. बोटीचं नाव जय श्रीराम जय हनुमान. मॅडीचीच बोट आहे. पप्पा आहेत बोटीमध्ये आणि काका सडी थांबले. काका पण आला. काका हाय कर. हाय भेटला काकाला पण. चला जाऊया. अरे बाबा, काकाला पण एक भेटलाय बघ. दुसऱ्यासाठी थांबलेलास काय? हो, बोट आली म्हणून निघलास ना. हो चलो. त्याच्याशी 3 गेला. पोचलो पण मावलावरती. सगळा सुकलाय. आता बघूया किती भेटतात माकुल आपल्याला. ही पद्धतीला काय बोलतात मॅडी? 11 पद्धत. 11 म्हणजे बिलत आकड्याला कोण काय चेक करायचा? ठीक असेल त्याचं काही. माकुल तर नरम लागल असं. हा, चिंबोरा असं चावतंय त्याच्यावर. असं आहे काय? काय बोलतोस? माकुलाला चिंबोरा गायब. आता जवळपास अर्धा तास जास्त झाला. मॅडी चापतंय पण व्हिडिओ मात्र 10 ते 15 मिनिटाची होते. पण त्याच्या पाठची मेहनत किती तासांची असते काय मॅडी? 3-4 तास जास्त. आणि आता त्याला कोणता तरी कॉल आला होता, त्याने 6चा टाईम दिला आहे. म्हणजे आता वाजलेत 2:30
अजून किती तास बाकी आहेत बघा. आणि त्या तासामध्ये आपण किती माकुल पकडणार आहोत ते तुम्हाला व्लॉगच्या एंडिंगला समजेल. कुठं कुठे बघा अख्खा पल्ला. आपली बोट ते बाजूला लावली तिकडं, तिथून इथं आलंय. आणि यो बघा जराशी नजर रुकली का यो गायब लांब गेला. माझ्यासोबत चालायला लागते, तो मुवमेंट मिस होईल आपला. म्हणून काहीतरी काकाला भेटलाय बेडूक मासा. ओके, आल्याला काकाला भेटलाय. हाक मार का असेल तर. काका, पप्पा आणि मॅडी आणि मी. तो बघा पटापट सगळी तर कापतात. तर टाइमपास करून चालत नाही. किती वर्षाचा असल्यापासून करतोस फिशिंग? 7वी 8वीला. 7वी 8वीला असल्यापासून. आता म्हणजे जवळपास भरपूर वर्ष झाली. आणि बाहेर कधी गेलेलास का 2-3 दिवसासाठी? नाही नाही, पहिले पापलेटांना गेलो. पापलेटांना गेलतास? चापता चापता अचानक मोठ्या भेटलाय. डोका निघला बघ त्याचा. नरम आहे बोलते. नाही खरोखर नरम आहे ना. जाम नरम आहे बघा. भेटते का नाही म्हणजे विचार करा. डोका आता 1 मिनिटापूर्वीच भेटलाय आणि इतकं त्याला कष्ट करावं लागतं तेव्हा पकडासाठी. भेटलेला मोठ्या म्हणजे जरी भेटला तरी तो आतमध्ये एवढा जाऊन आतमध्ये बसतोय का तो भेटता नाकान दम येते. हे बघा काय चाललंय. हे बघा कडक. मग यो कुठला होता? हो दुसरा आहे वाटतं. सांगते काय. चाली मोठ्या. तू जाईल परत आतमध्ये. दोघं आतमध्ये काय करत होतं बरं? तुझा धप्पा केला असता हो ते. कोस टाकलेली काय? दुसरा डोका ना. कोस टाकली यानेच. दुसऱ्याची आहे काय? कोस घ्यावाची तालाला मस्त. हा मोठ्या चाली भेटलेला. हो बघूया. हाक मारले काकाने आपल्याला. काका 3 आकडे घेऊन आलात? 4 म्हणजे तुटल बिटल म्हणून काय साईज प्रमाणे आहे? कसा आहे ना तो? हा मोडते बघा. चिंबोरा भेटलाय, मस्त भेटला. हे बघ काका बघा दरवेळी काही भेटला का इथं पहिल्या कॅमेरा जवळ दाखवते. धन्यवाद काका, धन्यवाद. हे बघा याला भेटला. चिकट ना हाताला. मोठा आहे. कुठे भेटला? या बेलन भेटला. भारी. नाव का तुझा? स्वयं. कुठला? कोंढरीतला? कोंढरीतला. कितवीला आहेस? 9वीला आहेस. मग शाळा नाहीच? नाही, लवकर होती. आला बघा शाळेत ना. कसला भेटलाय बघा. नशिबाचा खेळ आहे फिशिंग वगैरे हे सर्व. तर बघा मॅडी वगैरे असं तिकडं आहेत.
सगळे पसरलेत, कारण का एके जागी थांबून फायदा नाही, कोणालाच नाही भेटायचा. माझी पटकन नजर भेटली आणि यो चापत्तानाच पटकन हातातनं काढला, तेव्हा लगेच माझी नजर गेली म्हणून आलो. चल मस्त भेटला. आणि चिंबोरी पकडायला गेली काय निकरीवर? बघा निकरीवर यो तरी दादा कमी वंडात आहे चिखल. ही डेअरिंग मी केली होती एकदा, जाम एक्सपिरियन्स, एकदम डेंजर एक्सपिरियन्स होता. निकरीवर चिंबोरी पकडायला जायचा एक्सपिरियन्स एकदम भयानक होता आणि तो व्लॉग मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जाऊन नक्की बघा. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला चिंबोरी पकडायचा. आणि नशीब कसे माहिती आहे, पूर्ण 3-4 तास आम्ही थांबलो एक चिंबोरीच्या पाठीत. त्याचेच याच्या वर्षी आलतो, ते रूट असते त्याला, तर मी विसरलो. ते चिंबोरा ये टाकते तो म्हणजे त्याला काय बोलतात? वाघी बघत बघत आम्ही कुठून आलतो. आतिश होता माझ्यासोबत, आतिशनेच पकडले आणि शेवटच्या म्हणजे हार मानलेल्याच जमा होती तेव्हा त्याला तो एक चिंबोरा भेटला. 1.5 का 2 किलोचा होता, नशिबाने भेटला होता. आणि तोच चिंबोऱ्याच्या पाठी तो शेवटपर्यंत होता. मोठा होता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, जाऊन नक्की बघा. एक्सपिरियन्स खतरनाक होता. एक टायमिंगला ना मी थकलेलो, अक्षरशः थकलेलो. बघा सत्या फोन आला. शेवटी मी काय केलं माहिती आहे, फोन बंद केला आणि आतिशकडे दिला. आतिशला बोललो तू ठेव फोन. आणि मी आता हातबीत मागवले. फोटो असतील माझ्याकडे तर मी दाखवीन. पूर्ण मागलेलो मी. एक्सपिरियन्स खतरनाक एक्सपिरियन्स होता तो. मी ब्लॉगची लिंक दिली, ती डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की बघा. तिकडं गेलो मी त्याचं शूट करायला आणि इथं मॅडीला आणखी एक माकुल भेटला आहे. हां, याच साईजचा भेटला त्याला पण. पहिला भेटलेला. असं थोडा नजर गेली का, आणि ते काय आता तो माझ्यावर थांबू नाही शकत. तो परत निसटला तर गेला ना, तरताच भेटला का बोलतात? हो ते तर आहे. भेटलं तर दंबर, नाही तर काहीच नाही ना. पण मी काय बोलतो, असं भेटलं नाही किंवा हातांशी गेला, आतमध्ये गेला का वैताग येत असेल ना, चाबराचाबरी होत असेल ना. माकुल गेला खाल्लास मोठ्या तरी निघाल, पण माकुल नाही निघाला. हो काय? डायरेक्ट फटीला जाऊन बसतोय तो. पप्पाला भेटलाय. बेडूक आहे. बेडूक मासा. चल उतर मग. अजून सुखाची वाट बघतस तू? शूज घालून उतरणार का असाच काढतस? चला आता मॅडी बोलल्या उतरायचा तर उतरायचा. मी शूज घालून उतरलोय. चायला तर ये माहिती आहे, यो विषय असाच हार्ड आहे. हे बघा, मला परत त्याच दिवसाची आठवण यावं लागली. काय हाय दादा बोलतोय त्याला नको नेऊ तिथं, पाय जड होता ना. हे बघा आला, नंतर बघून घ्या. लॉबस्टर शेवण छोटी. इथं जाल आहे. एक इथं आहे, इकडे आहे. अरे बाबा, जाला अटकल्या व्याप होत असेल ना. शेवण पुढं आहे. दादाची झालाय. तर भेटेल ना का गेली? तिसरी शेवण. सिस्टमॅटिक काम जाल मारलं ना. मोठ्या तर मोठ्या भेटू शकतात. सोट बाबा बाई बघ, कामच झालं. अरे बाबा, जबरदस्त भेटली. इथं भेटतंय मग
हे आता वावरी टाकलेली आपण येत होतो ना तेव्हा टाकत होतो. तेव्हा टाकत होतं काय? म्हणजे 1 तासात काम 25. हो ही बघ चिकटे पालू. चिकटे पालूक. घेते का टाकू काय रे? घ्यायला काय घ्यायला राखीन मॅडेल मावरा नाही पकडता येई. झालं अटकलेलं घालवतंय. सोट परत एकदा दुसरी सोड. ही छोटी नॉर्मल साईज आहे ना, ती लार्ज साईज होती. आता योग गेला मग पकडतस नाही ना सांगते काय बायका आधीच इतकी मेहनत करतात ते. सगळी जाल चापलेली आहे ना. तुला बोललो हलते म्हणजे काहीतरी चिंबोरा वाटकलाय. आता मला पण बऱ्यापैकी समजते. हो भीती वाटते ते एक वेगळी गोष्ट. घाबरायचं काय ते काय चावायचं नाही, काटा मारतील कशाला. ते आता दुखणं सण नाही व्हायचं. चाललंय तसं चालू दे गप्पनी. मासा अटकलाय. आता निखळ जावाची वाट बघतो आपण. निखळ जावाची वाट बघायची. वाघी भेटली तर चिंबोऱ्यावर जावं. ठीक आहे. पकड. नाही पकड. ती काय चावायची आहे कुठं पण पकड. मी नाही आपल्याला जमच नाही ते. काय खिशान ठेवू? ठेवा तर खिशान. सोडू छोटी आहे. सोड नको देस ना. खिशान ठेवलं. ती खावायला मजा नाही व्हायची ना छोटी. मी शेवण फक्त लार्ज साईजच खाते. छोट्या खावायला कंटाळा येते ना त्या. छोट्या कंटाळा काढायलाच भाव कंटाळा. हो 4 वाजत आलेत आणि आता भरती सुरू झाली. जे काय सापडलं आत्तापर्यंत ते तुम्हाला मी व्लॉगमध्ये दाखवलं आहे. जालामध्ये पण भरपूर सापडला, पण ते दुसऱ्या दादाचा होता, ते आपला नव्हता. चला आता परत माकुलांवर जाऊया ना. आता भरती होईल ना, संपला ना आता. चला बहुतेक आजसाठी एवढंच असू शकते, पण बघूया काय सांगता नाही येत. नशिबाचा खेळ आहे, कधी पण काय पण होऊ शकते इथं. मग असं फिशिंगला आल्यावरती आडीच्या पाठीपाठी जाऊया आपण. पाय बघा. अरे बाबा हे बघा लाईव्ह भेटला. नशीब जाता जाता. एवढी पकड आहे त्याची. दिसला बरा तुला तो. पाणी उडताना तुला बोललो ना, पाणी उडताना बघ आता जसं सुकत जाते तसं बाहेर येते. असं आहे काय. भेटला आणि व्हिडिओ पण काढले आपण. असं असं नशिबाचा खेळ आहे. तुम्हाला मागाशीच म्हणालो मी, कारण नशिबाचा खेळ आहे. जाता आता जे आता भेटेल ते आपल्या नशिबात. जा बिलान जा. पाणी उडताना बघू कुठं दिसतंय का. पाणी उडवताना बघ. बिलाला कधी कधी लागत नाही ना. तो असं वरती येते लास्टला. नजर भारी आहे तुझी. तुला तर सवय झाले ना, सवय झाले तुला. ते छोटा आहे ना, याने जास्त त्रास. हात घालला भेटते. हा बिलान जा. मगाच्या 11 वाजले लागलं काय, आता आलं बाहेर. हो टेक्निक. या या तुला दिसला जाताना का असा अंदाज.
टाक. बघा माकुल, बघा कसं पाणी उरवते. आता काढतंय अकऱ्याशी. लागला बघा दाबाके माकोल. कसा आहे नक्की सांगा एकदम दाबाके. चला जायची तयारी केली. हातपाय धुलेत काकाने. काका काय काय भेटला? 5 बेरूक, 5 बेरूक आणि 3 माकुल, 3 माकुल आणि 2 चिंबोरी. 2 चिंबोरी भेटली. जो आपण मागाशी एक पकडला तर त्याच्यानंतर एक भेटला काय? हा. ठीक आहे. चला तर काय आहे त्याच्यानं काय? काय नाही. ओ चाली भेटलेला बघा. विषय चालू असताना डायरेक्ट भेटली. विषय चालू होता. छोटा आहे. छोटा आहे. याच्यात असं तुटतंय तो. हा हा हा. अडकते मग जाई नाही. असं आहे काय? म्हणजे आतमध्ये घुसला काय? आतमध्ये काला पाणी काढला. हा. पाण्यात पण असाच काढताय ना दिसण्यासाठी तो. 5 वाजून गेलेत आणि आता भरतीची वाट बघतोय ना. म्हणजे बोट आपली पाण्यावरती आली का आपण निघायची सुरुवात करू. निघू डायरेक्ट. अर्धा तास जास्त लागेल ना अजून. अर्धा तास जास्त लागेल. आणि आता चला तुम्हाला मी पूर्ण सर्व काय दाखवलं. माझ्यासोबत मॅडी आहे. त्याने सुद्धा मी याच्या अगोदर किंवा मी लांब असताना पकडलेले 1-2 माकुल तुम्हाला दाखवलेत. बरेच भेटलेत ना. भेटलेत मुठे भेटलेत सर्व. आता पप्पाच्याकडे ती आहे. पप्पा आता अजून कुठं आहे काय माहिती. तर सर्व काय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. कुल कसे पकडतात, ते हाताला चिकटतात, किती ताकद लावं लागते, किती टाइम जातात. जवळपास आपण 1:30ला आलो होतो. तू कितीला आलतास? 1ला तो आला होता. मी 1:40च्या दरम्यान आलो. त्या आणि आता 5 वाजलेत. तिथपासून आपण 6 का 7 पीस भेटलेत आणि काकाला 2 भेटले. आता पप्पाला किती भेटलं ते नाही माहिती. तर चला आता व्लॉग एंड करू ना मॅडी. तर मॅडीचा पण चॅनल आहे. तुम्हाला स्टार्टिंगला बोलल्याप्रमाणे इकडे बघ तरी तोंड तरी बघू दे. कारण का दुबईची सिरीज चालू आहे. म्हणजे दुबईचा जो टूर होता तो मी टाकतोय. तर ती बघितला नसेल, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि जाऊन त्या देखील लिंक नाही देणार, चॅनलवरती आहेत, तुम्ही जाऊन बघा. तर चला हा व्लॉग इथे एंड करूया. व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल दॅन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.